तर नमस्कार मित्रांनो, मी जय जाधव आणि स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। एका ताईने आपल्याला प्रश्न विचारलेली की अडचणींसोबत हसत हसत जगायला कसं शिकायचं। तर मित्रांनो, त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहे आणि तुमचा वेळ न घालता वेळ सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर त्या ताईने आपल्याला असा मेसेज केलेला की अडचणीसोबत हसत हसत कसं जगायचं। तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत। अडचणी आहेत म्हणून रडत जगणं, टेन्शन घेऊन जगणं, मनस्ताप करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या होतच राहतात। पण तशा गोष्टी करायच्या नसल्या, तुम्हाला पण जर माझ्यासारखं टेन्शनमध्ये हसत असेल, समाधान जगायचं असलं तर भावाने व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला मी एक साधं आणि सिंपल उदाहरण सांगतो। लय काय मोठी गोष्ट नाही, बोलायला खूप सोपं आहे पण करणं पण तितकं सोपं आहे। पण फक्त आपण त्या सहजतेनं आणि साधेपणानं करायला आलं पाहिजे आणि करायला शिकलं पाहिजे। कसा विषय आहे माहिती आहे काय, अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, कोणाच्या आयुष्यात नाही असं नाही। आणि तुम्ही सगळ्यात मोठी चूक काय करताय माहिती आहे काय, तुम्हाला फक्त असं वाटते की अडचणी ह्या फक्त माझ्याच आयुष्यात आहेत आणि बाकी सगळी सुखात आहेत। हा एक आपल्या मनात एक विचार येते आणि आपल्याला रोज असं वाटते की माझ्याच बरोबर असं का घडते, माझ्याच बरोबर अशा वाईट गोष्टी का होत्यात, माझ्याच आयुष्यात अशा अडचणी काय आहेत। हा विचार करणं पहिला थांबवा मित्र, कारण ह्यो विचार जोपर्यंत तुमच्या मनात येतो की तोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या अडचणी जाणार नाहीत आणि अडचणी पूर्णपणे कधी सुद्धा कोणाच्या आयुष्यातून जात नाहीत। आणि अडचणी जर आयुष्यातून निघून गेल्या तर आयुष्य जगण्याची मजा येत नाही। सगळ्याच गोष्टी जर मिळाल्या तर समाधान कुठल्या गोष्टीत शोधायचं, सुख कुठल्या गोष्टीत शोधायचं। जर सुख रोजच सुख मिळालं माणसाला तर माणूस एक प्रकारे स्वार्थी होऊन जातो। त्यामुळे देवाने काय केले माहिती आहे काय, प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या थोड्या अडचणी ह्या ठेवल्यात, त्या एखाद्या आमटीला दिलेल्या फोडणीसारखे आणि आपण त्याच्याकडं पॉझिटिव्ह एनर्जीने बघितलं पाहिजे। आपण निगेटिव्ह जो विचार करतोय की रोज उठल्या उठल्या आपल्याला पहिला आपल्या डोक्यात विचार काय होते, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, आपल्याला जेवढी कामं आहेत तेवढी कामं आहेत, अजून एवढं टेन्शन आहे, हे आहे, हे विचार पहिला थांबवा। उठल्या उठल्या सगळ्यात आधी एकच विचार करायचा, उठायचं, आंघोळ करायची, आरशात स्वतःला बघायचं आणि एकच म्हणायचं, मी हे करू शकतो। आणि याच्यानं भावा आपलं मनोबल लय वाढते भावानो। आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा, एक महिनाभर रोज उठायचं, सकाळी आंघोळ करायचं, देवपूजा करायची आणि उठल्या उठल्या आरशात स्वतःला बघायचं आणि म्हणायचं, जे आपल्याला कामं करायचं आहेत की नाही हे आपल्याला आज करायचं आहे आणि किती होईल तेवढ्या कमी वेळात हे आपण करू शकतो आणि मी करणारच। ही फक्त गोष्ट आपण तिथं उभं राहून बोलायची। त्यामुळे काय होते माहिती आहे काय, मनातले निगेटिव्ह विचार जे असतात की नाही ते निघून जातात आणि अडचणींबरोबर आपण चालत समाधानानं राहायला शिकतोय। अडचणी एका बाजूला ठेवायच्या, अडचणी हे आपल्या आयुष्यात चालतच राहणार, त्याकडे लक्ष देत बसायचं नाही। आपण समाधानानं कसं जगता येईल ह्या गोष्टीवर जास्त भर ठेवायचा, कारण जेवढं तुम्ही समाधानानं जगायचा प्रयत्न करशील तेवढं तुम्ही सुखात राहणार आणि जेवढं अडचणींचा विचार करशील तेवढं तुमच्या पाठीशी दुःख येणार, हे येणार म्हणजे येणारच, त्यात काय वादच नाही। म्हणूनच मित्रांनो सांगतोय, जर तुमच्या पण आयुष्यात अडचणी असतील, तुम्हाला पण जर समाधानानं जगायचं असलं तर एक गोष्ट करायची, त्या अडचणींना आपण पाठीशी घालायचं, चेहऱ्यावर आपल्या फक्त स्माईल राहिली पाहिजे कायम। कुठल्याही अडचणीशी लढताना, कुठल्याही प्रॉब्लेमला सामोरं जाताना आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल पाहिजे कायम, आपण हसत जगता आलं पाहिजे, त्या अडचणींना विसरता आलं पाहिजे, अडचणींना पाठीशी घालता आलं पाहिजे। तर आणि तरच आपण भावानो हसत समाधानानं सुखाधानानं आयुष्य घालवू शकतो। ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। आणि कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की आपल्या आयुष्यात लय अडचणी आहेत तर तसं मित्रांनो नाही, आपल्यापेक्षा भरपूर अडचणी सहन करणारे लोक ह्या जगात आहेत। आपण जे जगतोय, जे चार घास सुखाचं खातोय, आपण आपल्या आयुष्यातल्या अडचणींकडे कुठल्या नजरेनं बघतोय ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे जितकी आपण त्यांना सामोरं जाताना विचार करतोय। आपल्या अडचणींकडे आपण ज्या नजरेनं बघतोय की नाही, पॉझिटिव्ह एनर्जीने बघितला, आपल्याला अडचणी काबीज करण्यात काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाहीत। पण निगेटिव्ह एनर्जीने जर विचार केला की मी हे करू शकत नाही आणि माझ्या आयुष्यातल्या अडचणी आहेत आणि मी कसं करू, ह्या गोष्टींमध्ये मी कसं बाहेर पडू, हा जर विचार तुम्ही केला तर तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही। आणि ही गोष्ट 100% खरी आहे। त्यामुळं अडचणींना हसत हसत सामोरं जायला शिका। सुख शोधण्यापेक्षा समाधान शोधायला शिका। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलोय, समाधान जेवढं शोधायला शिकचाल तेवढं तुम्ही सुखात राहाल आणि सुखाच्या मागे जर राहिलात
तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सुखाच्या मागोमाग दुःख पण येत असते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुखाच्या मागे धावण्यापेक्षा समाधान शोधायला शिका. आणि आयुष्य खूप अनमोल आहे. नको त्या विचारात गुरफटून जाऊन आयुष्याची विल्हेवाट लावून घेण्यापेक्षा समाधानानं जगून आयुष्याचा पुरेपूर वापर करून घ्या. माणसाचा जन्म हे एकदाच आहे आणि परत हा जन्म आपल्याला मागून पण मिळणार नाही. लक्षात घ्या गोष्ट. समाधानानं जगायला शिका, कारण एकदा हे आयुष्य संपलं तर मागून पण मिळणार नाही. देवानं आपल्याला दिलेला सगळ्यात चांगला जन्म आहे हा मनुष्य जन्म मित्रांनो. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायला शिका, कारण माणसाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी एकदाच येतात. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण तर निघून गेले, आता आपण तरुणपणात आहे. आणि ज्या वेळेला आपण म्हातारपण येईल आणि म्हातारपणी शेवटचा घटका आपण मोजत असू, त्यावेळेला असा विचार करत बसीन की नाही, तरुणपणी जगून घेतलं असतं आणि बरं झालं असतं पुढचा विचार न करता. तर त्यावेळेला सगळ्या वेळ निघून गेलेलं असतं आणि फक्त आपण मरणाची वाट बघत बसलेला असते. त्यामुळे जे काही जगायचं ते आज जगून घ्या. उद्याचा विचार करण्यापेक्षा आज समाधानानं जगा. जेवढा विचार उद्याचा करचला तेवढं तुम्ही दुःखात राहणार मित्रांनो. लक्षात घ्या गोष्ट. अजून मी सांगतोय, जे काय जगता येईल ते आजच्या दिवसात जगा. कल करे सो आज कर असं म्हणायचं आणि जगायचं, कारण आजचा दिवस निघून गेला तर उद्या येणार नाही आणि उद्याचं निघून गेला तर परवा येणार नाही. आणि बालपण ते निघून गेलेच, त्यावेळेला आपण आलेलो होतो, त्यावेळेला आपल्या डोक्यात एवढं काय विचार येत नव्हतं. पण आज जे आपण जगू शकतोय ते आपण आजच जगू शकतो, एवढं लक्षात घ्या. आजच्या दिवसाचा आनंद घ्या, आजच्या दिवसात समाधानानं जगा आणि आजच जगा, कारण उद्या जगणं भावानं होणार नाही. उद्याचा दिवस कधीसुद्धा उजाडला नाही. उद्याचा दिवस काय होईल आपण सांगू शकत नाही. उद्या येईल की नाही, उद्याचा दिवस येईल की नाही हे पण आपल्याला माहीत नाही. म्हणून सांगतोय मित्रांनो, आज जगा, सुखानं राहा, समाधानानं राहा. सुख शोधण्यापेक्षा समाधानानं जगा. आयुष्य हसत जगा. रडत जगणाऱ्याला आयुष्य म्हणत नाहीत मित्रांनो. रडत रडत मोर पण नसतो. त्यामुळं कसं आहे, आयुष्य जगण्याला एक कॉन्फिडन्स ठेवा. आयुष्य जगण्याला एक समाधानी वृत्ती ठेवा. एक समाधानी विचार करायला शिका. त्यामुळे तुम्ही सुखात राहशीला. तर एवढंच मला सांगायचं होतं मित्रांनो, की सुखाच्या मागं धावण्यापेक्षा समाधानानं आयुष्य जगायला शिका. समाधानानं ज्या आयुष्य जगचेला त्या दिवशी आपोआप तुम्ही सुखी होचीला. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आले. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच होतं. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्यापुरते एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जातात तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.